दावरिजुजी सच्चिदानंद रूपाय ऋषोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आई हनुमंत विराजी कथा करो मति अनुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करु करु कोटि कोटि प्रणाम। आनारी प्रभु श्याम आनारी घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आनारे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में। आनारे गया हमारे हरि कीर्तन में। आनारे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। वो प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना। प्रभु आप जी को लाना राधा जी को लाना। प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना। प्रभु आप ही आना संग गोपियों को लाना। लाना रे गणी जाम हमारे हरि कीर्तन में। आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे हरि घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे हरि घनश्याम हमारे हरि कीर्तन में। राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है। बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे। मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए। सच में तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। मेरे राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे
बसलेले सगळे खानदेशातले लोक असतात, सगळे खानदेशी आहेत ना? हा, तरी मी नेहमी परिचय देताना सांगतो की भगवंतानं नारद महर्षींना सांगितलं होतं, महर्षी जर तुम्हाला माझं दर्शन घ्यायचं असेल, माझी गाठ भेट करून घ्यायची असेल, तर मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते, असं ना भगवंत नारद महर्षींना सांगत होते. म्हणजे जिथं कीर्तन कथा चालते ना, जिथं भजन होतं ना, तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते. जर का तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि इथं कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये भगवंत विराजमान झालेच आहे आणि भगवंत सांगतात ना जिथं भक्त गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते, म्हणजे नक्कीच इथं जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी आहे. कारण तो दिलेल्या शब्दाला टिकतो. आहे भगवंताचं अस्तित्व इथं आहे, भगवंत विराजमान आहेतच, क्योंकि भगवानी कहते भाई कणकण में भगवान होते. मग जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा जर निमगाव मध्ये येत असतील, कीर्तन चालू आहे, तर मग माझ्या कानादेशाची नांदोरी गडाची देवी येत नसेल का हो जवळच्या जवळ येते. जर पंढरीश पांडुरंग परमात्मा हजेरी लावतो तर माझ्या कानादेशाची श्रीमंती वणीगडाची देवी आलीच असेल, तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग अभंगाकडे वळू. हे अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आई खेळत आली या ओ माईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला खुशाल घेऊया, आई खेळत आली या आईला खुशाल घेऊया. दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या ओ माईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला खुशाल घेऊया, आईला खेळत आली या आईला खुशाल घेऊया. रे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबरे महाराज आणि हो तुकोबरे महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल चला विठाला विठाला चला विठाला 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 विठाला. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्ही लोकांनी हाती घेतलेलं कार्य म्हणजे भगवंत प्रभू रामचंद्रांचं विराजमान झालं पाहिजे गावामध्ये. आणि मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठे निमित्तानं कलशारोहण या सोहळा निमित्तानं हा कीर्तनाचा योग आहे. खर तर भगवंत इथं विराजमान आहे. भाव जर चांगला असला का तर देव दिसतो, पर देव बघण्यासाठी भाव पण चांगला असावा लागतो. ज्याची दृष्टी चांगली त्याला सृष्टी चांगली दिसते, बरोबर आहे ना? हा, भाव चांगला, भाव तटे देव देव, भाव तटे देव आणि चिवडा तटे शेव. शेव. जसा भाव असला की तसा भगवंत भेटतो, बरोबर आहे की नाही? क्योंकि वो तो भगवान तो भाई भाव का भूखा है, तो भावाचा भुकेला. आणि त्याच्या जवळ जर भक्ती खरी केली ना तर किती उपवास येतो प्रेमाचा माहितीये का? थोर प्रेमाचा बुकेला, 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 थोर प्रेमाचा बुकेला.
प्रेमाचा मुकेला थोर 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 प्रेमाचा मुकेला. भक्ताचा जर भाव चांगला असेल ना, आमच्या बाबांनी प्रमाण घेतलं, नारायण बाबांनी, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. सुरुवात काय त्या अभंगाची? हे ऐका महिमा आवडीची, हो ऐका महिमा आवडीची, बोर काय विलनीची, बोर काय विलनीची, थोर प्रेमाचा भुकेला, देव प्रेमाचा भुकेला. तो प्रेमाचा उपवासिया. आणि जेव्हा भक्त अंतःकरणापासून प्रेम करणारा भेटला ना, तर त्या भक्तासाठी तो काही करायला तयार असतो. कारण आमच्या संतांनी पण तेच शिकवले, जर तुम्हाला लोक जोडायचे असतील तर प्रेमाशिवाय जुडत नाही. भक्ती करायची असेल, तुम्हाला किती ज्ञान आहे त्याच्यापेक्षा तुमच्या अंगी प्रेम किती आहे त्याच्यानं तुमची भक्ती खरी ठरते. हा, कारण ज्ञानापेक्षा भक्तीला किंमत आहे. आणि भक्ती पण कशी असली पाहिजे? प्रेम कसं असलं पाहिजे? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको दे भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. दया माझी अभिमान नेता, दया माझी प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान दया माझे, अभिमान दया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. गोड प्रमाण घेतलं आमच्या दोघं बाबांनी. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. कारण प्रेमच सुख देऊन जाते ना लक्ष्मण दादा. तुमच्याकडे पैसा किती आहे त्याला किंमत नाही, तुमच्या सोबत लोक किती आहेत ती खरी श्रीमंती असते. बरोबर आहे ना? एखादा माणूस आजारी पडस ना, आयराने समजा बरे बा काय ना, आयराने समजणे म्हणजे मला उभाटी नाक लाव जमस मी पुरा गागर पाडाच. मग काय सांगत होतो? हे दोन प्रकारचे पेशंट दवाखान्यात जातात. एखाद्या पेशंटले डॉक्टरनं सांगावं, दादा तुमचं ऑपरेशन करायचंय, तुम्हाला कमीत कमी ₹1,00,000 खर्च येणार आहे. तर तो घरून निघताना ₹2,00,000 सोबत घेतो. ₹1,00,000 लागतात ना, 1,00,000 एक्स्ट्रा घेतो. तो पैसेवाले आहे तो. आणि एखादा माणूस अचानक आजारी पडला, दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांना त्याचं ₹10,000 बिल काढलं. त्याच्या खिशात ₹10 नाही, त्यानं 10,000 कुठून आणायचे? एकाला ₹1,00,000 बिल सांगितलंय, पण तो 2,00,000 सोबत आणतो, 1,00,000 एक्स्ट्रा ठेवतोय खिशात. पण परिस्थिती बघा ना, पैसे दोघांचे एकाकडे जास्त एकाकडे कमी आहे. पण ज्याले दवाखाना बिल भराल पैसा नाही, त्यांजोडे येणारच नाही, गर्दी मात नाही. आणि जो किसामा ₹2,00,000 लई जायले त्याला एक बी नारळ 3 दिन मावून नाही. कोण श्रीमंत म्हणशात? 10,000 वाला. कोण श्रीमंत? 10 रुपये. हा, पण नेमकं खरी श्रीमंती ती या. पण काही लोकांची टेंडन्सी मानसिकता अशी झाली आहे काय, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. चप्पल गए मान दुनिया में पैसा है भगवान, चप्पल में मान दुनिया में पैसा है भगवान. अरे पैसा
पैसा बना भगवान, अरे पैसा बना भगवान, पैसा बना भगवान, हाँ पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, हाँ सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान। जिनके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान, गरीब बेचारा पंडित होवे उनका करे धिक्कार। सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, गद्दा भी हो सेठ सावकार उसको सलाम हजार, सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा दे के जान। अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान। जयदास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान, पैसों के खातिर सब नारी नर देवत अपना प्राण। सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान। पण दादा सगळं काही पैसा करत नाही, आणि सगळं जर पैशाने केलं असतं तर कोरोना मध्ये लोक पेट्या भरून भरून नेत होते पैसे, ज्यांना नेलं त्यांना नेलं, काही काही गरीब ना उघडा उघडा फिरणार तरी कोरोना होऊ दिना नाही। जादूगर आहे त्यो, त्याच्या बाहेर चालता येत नाही, त्याच्या बाहेरही जाता येत नाही, म्हणून काय करायचं शरण त्याला जायचं, त्याच्याशिवाय पर्याय नाही। पण ते शरण कसं जायचं सांगेल तत्पूर्वी सांगावं वाटतंय, महाराज भगवंताच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि आजची कीर्तनाची यजमान आहेत श्री कैलास छबाजी वाकचौरे, ग्राम विकास अधिकारी। कुठे साहेब बसले साहेब, ते वरात करा। वा वा क्या बात नाही। म्हणजे मी का बरं विचारून घेतो त्याचं कारण असं आहे, माले बोलावणारा काय हाल का ते राहावं नाही। हा ते पण तुमच्या डोक्यातून काढून जाईल, कारण आमचेच कीर्तनकार सांगतात भैया तुम्ही तर आता सांगितलं ना महाराज, पैसे पैसे काय करायचं, एक दिवस मरायचे, ते पण सिद्ध करून देईल का घेतोय असं। तर आता तो वेळ खर्च करायचा नाही, मला महत्वाचा अभंग सोडवायचा नाही का, कारण मी असा माणूस आहे, मी चालच ना ते मागे निशाणीने सोडत। विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला। कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आणि ज्यांनी मला खूप आग्रहाने कॉल केला, आमचे नारायण बाबा। नारायण बाबा म्हणले काही करा, म्हणलं महाराज तुम्हाला यावं लागतंय, आमच्या साहेबांची इच्छा आहे, आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही आला पाहिजेत। म्हणलं हरकत नाही, सेवकाचं कामच आहे, बरोबर आहे की नाही। ज्यांना धंदा मजुरी आहे त्याला काय कोणा का करणं व का बेटा, निंदानं भेटो का कुरपानं भेटो, चला रोज सुटायला पाहिजे आपला। आणि त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं आणि येतो तोपर्यंत पूर्ण आजारी पडून गेलेला आहे। काय ना कंटिन्यू कार्यक्रम असल्यामुळे मला आज तर उठलंही जात नव्हतं, पण मी पण देवाच्या समोर शपथ घेतलेली तारीख मी टाळणार नाही देवा, मी जिवंत असल्यावर कीर्तनाला पोहोचतोच। हा मरी गो का समजिले आणि उन्हाने त्या दिन मरी गई गो, पर जिवंत आहे तोपर्यंत तारीख काढणार नाही, माझा शब्द आहे। आणि थकवा होता, पर माझ्यासोबत आलेले आमचे मोठे दादासाहेब मधुकर भाऊ झोडगेकर आणि त्यांचे सोबत आलेले अजून माझे भैया साहेब, दोघंही लोक मला गाडीमध्ये बसवलं आणि आणलं इथपर्यंत। आणि आल्याच्या नंतर वातावरण बघून मन प्रसन्न झालं। काय ना वक्ता श्रोत्या विना नाही, वा कितीही ज्ञानी महात्मा असेल, तो कितीही ज्ञान ओकत असेल, पण ऐकायला तुम्ही नसल्यावर काही किंमत नाहीये, बरोबर आहे की नाही। म्हणून वक्ता किती मोठा असू दे, ऐकणारे श्रोते सुद्धा असले पाहिजे, आणि ऐकणारे श्रोते नुसते असून चालत नाही तर असे पाहिजे। हा नाही ते मग काय नाही, चाल द्या महाराज वय घ्या 2 तास आवरा मारा, म्हणजे मधमा काय होईल याला काहीच माहिती नाही, पीछे से आया और आगे जा काय। हा तसं नाही, बोलणं कळलं पाहिजे तर बोलण्याला अर्थ आहे, नाहीतर उगाच मी बडबड करेल आणि लोक नुसता टाइम बघू, अरे अप्पा परसात खाऊ दे रे ओ काका। बाकी लोक म्हणता मन देतच ना आमले, मी सांगत ना मी कीर्तन नंतर जेव्हा जाऊ द्या महाराज
पहिले बोजन मग नंतर भजन भजन आपण आहे राणी मग पहिले पोटोबा आणि मग पोटोबा अय रे पोटोबा ज्याचे त्याचे भाव असतात नाही का. पण खरंच समाधान वाटतं तुम्हा सगळ्यांना भेटून. आमचे महाराजीचा निंबायतीकर महाराज माझ्या कथेला नेहमी असायचे. आमचे चंदनपुरीचे लक्ष्मण आबा त्यांच्यासोबत आलेले आमचे दासभाऊ ते आहेत. गावातील भजनी मंडळ पेटी मास्तर बाबा विनेकरी बाबा आमचे गायनाचार्य बाबा मृदंगाचार्य बाबा गावातीलच भजनी मंडळ आहे. हो सर्व गाव म्हणाशेत बरं हो परिसरातले हा येस तेच गाव. अच्छा म्हणजे परिसरातून हो आले. परिसरात गावातले परिसरातले वा वा गावातले पण आहेत परिसरातले पण आहेत. हा चांगले बघ भजने भेटत नाही काय काय गावास चांगले तुम्हाला परिसर मग भजण्यात बटा परिसर मीच नाही भजण्यात ना. इथला गाव मस्त तयार कर टाका. कारण आहे ना मी कालच्या दिवशी कीर्तनाला होतो का परवाच्या दिवशी अंमळनेरकडे कीर्तनाला होतो. म्हणजे अर्थात हे तर बिचारे चांगले साधे घोडेच लोक असतात भजनी मंडळमध्ये. सगळे हे महाराज आहेत ना छोटे महाराज हो. यांच्या वयाचे होते सगळे महाराज. कमीत कमी 30 ते 35 एकाच गावाचे होते. न आळंदी जाता मस्त भजनं गात होते. म्हणतो हो इथला पोरे तयार घ्या तुम्हाला गावना जुना भजण्या चांगला होती भाऊ म्हणतो. नाही तरुण पोरे नाही तयार होणार ना त्यांमागे मुकला जुना भजण्यास ना दुसरास काही गावेस ना बरं काही गावेस ना चांगला राहतो. बाकी ना गावेस ना पोरेने टाळली ना का ठेव रे तू कदा वाज राय ना तू ठेव रे. मग तो पोऱ्याला असं वडसा वाटताय आणि पेटी आणि पप्पातून डोका मग घालली मी चाललो. तयार करून घ्यायचं असेल आपलं धर्माचं कार्य टिकायला पाहिजे असं वाटत असेल तर मग आपण तयार करून ठेवायचं. बरोबर आहे. खूप मोठा वैद्य आणि त्याने जरी पोऱ्याला शिकाडं नाही नातूला शिकाडं नाही काय फायदा आहे. जर आयुर्वेदिक तुम्हाला कळतंय ना तर ते कोणाला तरी सांगून गेलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी जय श्री राधे कमीत कमी बाबा ते ठी द्या नारायण बाबा त्यामध्ये नाही ना बाबांनी जवळ बोलायला आवाज नाही राह म्हणे आमले असं त्यातली एवढी मदर जागाचे नाडे बटाले काय हा फार ना, लाईन मग ना. आहे का एवढी जागा आहे ना आता बाबाची तब्येत चांगली बरोबर. घर आवाज नाही राहणार महाराज मग ते घर पुढे या ना पूर्ण पुढे करले. भरपूर जागा आहे ना मध्ये तुम्ही त्या मला मंडपाच्या फक्त माईक बाहेर. ते तोंड मागायला राहायचे तेवढा. सगळेच फोन करून राहिले आवाज स्पीकर इकडे बांधलेलं होतं मग आवाज जास्त झाला. इकडे या ना इकडे या मध्ये पुढे या. काय होत नाही कीर्तन ऐकू कीर्तन ऐकायला चांगलं आता राहतं. फोन नका सारखा करू. पुढे पुढे येऊन बसा आता फोन नका करू. आपला बसेल लोकेशनच होता का बशा लोक का बाहेरवाला मंडपना बी बाहेरचे ना त्याच ना फोन राहणार नाही बाहेरवालाच नाही काय अशा धरू नका कीर्तन ऐक नाहीत मधमाया. या पुढे या हा, ते इथं लगेच- भरपूर जागा आहे ना पुढं. हा ना भरपूर जागा आहे या ना काय फरक पडतो. आणि कीर्तन काय टाइमपासनं साधन नाही काकाश्री कीर्तन टाइमपासचं साधन नाही. कोण ऐके कीर्तन बाकी नसले असं वाटत 10वी 12वी नापास बी सांगतं महाराज कीर्तन आमनं काम नाही आम्ही सुशिक्षित येतो आप्पा हो 10वी 12वी शिकेल स्वर तुम्ही स्वतः सुशिक्षित म्हणता आम्ही डिग्र्या चिलगाय चेटीले ताडे आमनं बी जाऊ द्या. कीर्तन एवढं सोपं आणि एवढं साधं नाही दादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही माझ्या धर्माची संस्कृती दादा. कीर्तन एवढं साधं सोपं नाही या आलं पाहिजे. कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनात बसल्याच्या नंतर हो कीर्तन चांग होय अंग हरिरूप. पण ते कवय कीर्तन माई बसत बरोबर आहे की नाही.
कीर्तन माई बसत होय आपण घर बसून सांगतो पण आवाज कशाही नाही राहणार अजून रे जय विठ्ठल कवय होईल खावा ना कवय चालू होईल आणि मी तवय शेवट 15 मिनिटं डाय बंद करायला दिसत होता ना समजू द्या आणि पंक्ती चालू आहे घ्या असं अरे कीर्तन ऐकायला इथलाच राहत पंक्ती 7-8 उठी जातीस मावतच नाही बराच गावेच माशे नाव दांगडू म्हणजे नुसता खावाला येतच लोक आको आपले सांगता कसं आहे महाराज गरबी खायले तू पण प्रसाद आहे ना तो हाय रे प्रसाद मग प्रसाद इथला तिथला लेवाणार असतो ते दाबी खाय राहणार हो आप्पा बाकी ना ते पत्र बी गोया करले जातात उष्टने पाडू प्रसाद फेकापेक्षा गरले चाललो महाराज इथलं देवधर्म कळत बाकी नसले तेवढं बरं आहे आपण निमगाव मग कोणीच नाही तसा विठ्ठल विठ्ठल भगवंत प्रेमाचा उपवास या महाराजांनी प्रमाण घेतलं होतं थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयार तो प्रेमाचा उपवास त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं ना तर तो सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो थोडक्यात असं म्हणेल असं तर जन्माला सगळ्यांना देवानच घातले आपण सगळी देवाचीच लेकरं आहोत तुम्ही माना अगर नका मानू कारण गीतेमध्ये भगवंत सांगतात 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात कृष्ण भगवंत ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मन शस्त्राणी आणि प्रकृती स्थानी कर्षण तुम्ही माना अगर नका मानू पण तुम्ही माझा अंश आहात माझी लेकर आहात असं भगवंत म्हणतो पण एका माईला 4 लेकर येतात पण माईला तो पोरगा जास्त आवडतो जो शेवटी सेवा करतो बरोबर आहे ना वाटा पाळा टाइमले ज्याने जास्त सेवा करेल रस्त्याला बिग खांड जास्त देवाना विचार करस माय बाकी नाही डुप्लिकेट राहते माया बी जो कायम करस ना त्यांना केडा पाटीस आणि कधी मध्ये 100 रुपये दिजास ना मग तो कवय बी पैसा दिजास मनात तेवढं बरं आहे तुमच्याकडे त्याच्या बाया नसते पर तो देवा जो भक्त त्याच्यावर विशेष प्रेम करतो ना तो त्याच्यासाठी काही करायला तयार असतो हा माझा एक अभंग आहे साधा वय भक्ती काज नाही लाज धरी तुकोबऱ्यांचा अभंग मी सोडतो त्याच्यामध्ये चिंतन मांडतो पण भगवंत असा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो तो प्रेमाचा उपवाशी तुमचं प्रेम तेवढं खरं असलं पाहिजे पण खरं प्रेम करत असताना जसं माणूस मरतो ना मरताना त्याला 2 बाजूवा दिसतात एकीकडे संसार दिसतो आणि एकीकडे भगवंत दिसतो तुम्ही जर का जाताना शेवटचा जगाचा निरोप घेताना भगवंताकडे बघितलं तर नक्कीच स्वर्गाची प्राप्ती पण तुमचं जर मन अडकत असेल मन बावड्यानं कसं काय होईन भाऊ मन बावड्यानं दाखला लेकरेच येत भाऊ तू जा रे आप्पा तू आवरीलीन बरोबर स्वर्गाची प्राप्ती नाही मग पुनरूपी जननम पुनरूपी मरणम नाही का यात कालचक्रात पुन्हा फिरावं लागतं बाजूला दोघी दिसतात पण तुम्हाला जर भगवंत दिसला की मग तिथं थांबा मग इथं यायची गरज पडत नाही भगवंताच्या नजदीक बोल नको बेटा हो दीदी बोल नको बाई ओ सोनचिड बोल नको हो दे हो माय म्हणा धंदा हो दे कोणी पायरे नको दांगडू घालू हो बाई तिला काय बिचारी 2-3 वर्ष शेती बुकरे मध्ये तुमचं ना भगवंताशी नातं जोडायचं मग जर नातं जोडायचं असेल मुलगी बघायला जातात काही पोरं 10-10 15 पोरी बघतात किती 10-15 पोरी बघतात पण लग्न कोणा एका सोबतच होतं बरोबर आहे की नाही लग्न कोणातरी एका सोबत होतं तसं आपण जन्माला आलोय आणि जन्माला आल्याच्या नंतर कोणत्या तरी एका देवाला आपुलसं करायचंय जसं पोरगी बघत असताना तुम्ही कोणी पोरं 4-4 पोरी बघतात 5-5 पोरी बघतात कोणी 10-10 बघतात आता काय ते राहिना नाही बा इथलं 10 नाही जशी तशी फक्त जीवच पाहिजे करा बोल आता काय देखा देखी ना काही हिशोबच राहिले बेटी जेमतेम राहण्यात का नापसंत करा विषय नाही हा पण पोरगी बघायला गेल्याच्या नंतर तेवढं हुशारीनं सुद्धा बघायला पाहिजे एक पोरगी बघायला गेला बाबाजी पोरगी देखाल घ्या एक पोरगा त्यांना सांगितलं त्यांना मित्र होता बाप होता आणि भाऊ होता 4 लोक जायला होतात पोर देखाले
पोरगी आली, पाणी देऊन गेली. पोहे आणलं, पोहे दिलं. पोरगी चालली गेली. बापानं विचारलं, म्हणे भाऊ बावड्या पोर आवडणी कार तुले? बावड्या पोर आवडणी का रे? बावड्या आहे ना, बावड्या सर माय राय नवीन म्हणे. आहे बसेल शे नाव आधी बिशे हो तेनी बरेल घर माझा अतिशय आणि मन ठरेल मी बावड्यात सांगत. भाऊ ओ बावड्या पोर आवडली का तुले? एक बी नाही दोन बी नाही. बावड्या एक नाही दोन नाही बोले. बापले असं वाटणं मला सर माय राय नवीन. मोठा पोऱ्याला म्हणे विचारे तुम्ही बावले त्याला पोर आवडणी का? तो मोठा भाऊ ना म्हणे बावड्या पोर आवडणी कर तुले? एक बी नाही दोन बी नाही. मी बी मोठा भाऊ आहे, मला सांगाल सर मावस होईन म्हणे. आहो मग मित्र होता सांगे म्हणे. मित्राला म्हणे तू तरी विचारे तुम्ही मित्राले त्याला पोर आवडणी का? तो मित्र उन्हा म्हणे भाऊ बावड्या तुला पोर आवडणी का? मी पोरत की नाही म्हणे. मग तू का पोहे का वाली होता? हो बाणट सुरूत ना पोरत की नाही काय करा तू कवच ना जे जाय ते बरंच आहे. आता त्या लोकेशने स्वयंपाकला आले जेवणले बशी ना मी इशारा कर दिवस होतो दखलीचो पोर हा म्हणे. आता उन्हात ताट्या भाऊ जेवणले बशी घ्या तरी सुद्धा या ना पोर दाखा माचित नाही खावा माचित होत या ना. पोरगी उन्ही तर ताईन वरण 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 करत टाकू का वरण देऊ का वरण? तो मित्र म्हणे बावड्या पोर उन्ही देखील बर रे. बावड्यान देखी पोरले इथलं देख बावड्याने पोर घर मागुशी गे तवलुगून देख बावड्या पोर घर मागुशी गे तवलुगून देखी राहता. पडदा टाकेल रास ना दरवाजामा. बावड्याला असं वाटे हवा हवा मा कवय उचकीनी कवय दिकीनी इथला नितात पेड राहता बावड्या दाखाना. बावड्यानं फक्त दरवाजाकडे चित होता कवय पोर येईन बो असं. आणि जवळ पोरगी ऊन येतात आहे भात 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 अहो पोरनं तोंड की पोरणी बाट ठेवा यान शिरा उचला वरण मा कालाय राहता. अहो पोरणीकडे दखीन वरण मा शिरा कालाय राहता. पोरणी देखील ना हसत हसत निघाय. त्या मैत्रिणी उभ्या होत्या तिने का बोल म्हणे इथली का भाशी राहीन दिदी म्हणे. माय म्हणे बानट सुरूत ना वरण मा शिरा कालाय काय राह बावड्या असा गणच बोल गेल राहत. आलोय कशासाठी? ज्या कामासाठी आलो ते काम व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. बरोबर आहे ना? प्रेम बघितलं नाही तोपर्यंत झालं नाही, पण बघितल्याच्या नंतर इतकं प्रेम बातमावरण कालाव का शिरामा कालाव ते सुधारणं नाही त्याले. बरोबर आहे ना? हा थोडा टाइम मोबाईल बंदच करले काका. ठीक आहे ते बिन माय बापनं लेकरू कोई रडी पडस ना. हाय मोबाईल इथलं बेकार शे ना त्याशिवाय जीवन बी नाही ते बटास ना ते जीवन मा जरुरी वय जायचे. पण त्याला कितलं वापरा नाही बी मुद्दा नशे. कारण इथलं येडश आहे ना काकाश्री. मी एकदा बसनो कीर्तनले गो बॅग बिग ठी म्हणे. तो घर ना मालक मंजुरी बस ना म्हणे महाराज आपल्याकडे जेवण शे. म्हणतो हा ना मला माहिती त्यामध्ये बॅगतून गरठी असे काका म्हणे महाराज बाई इथली डोकं उठाडशे ना पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणवर बी सुटी पडस म्हणे. कवय बी इज्जत उतार कवय बी डोकं लावास पण मी नाम सोड देले म्हणे तिनं. येडीनगत करस म्हणे. आता म्हण डोका फिट होई गे येडीनगत करत बस. नेमका रातले जेवणले बसलो त्या भाऊ ताट ठेव मला ताट ठेव. त्याने एक घास उचला मी एक घास उचला. त्याने एक घास उचला तो डाय ताटवरते नव्हती पयाला लागेल जिना वाटेन 10 बावर मना बी ध्यान मावणं यान पहिले सांगितलं होतं मन बाई येडी याला राहू दे माल कुठे टाकी म्हणता ऐकली. मी बी त्यान मागे पो तो म्हणे का हो महाराज तुम्ही का उन्हात म्हणतो तुम्ही पै उन्हात मी बी पै उन. अहो महाराज खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणे वर बोलालो. हो काका अरे खाले सांगी देता रे